द नेक्स्ट टॉपिक इज स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ लीव्स. पुढचा मुद्दा आहे पानांची रचना व कार्य. लीव्स ग्रो फ्रॉम द नोड्स ऑन द स्टेम. लीव्स आर जनरली थिन, फ्लॅट अँड ग्रीन इन कलर. खोडाला पेराच्या जागी पाने असतात. सामान्यतः ती पातळ, पसरट आणि हिरव्या रंगाची असतात. द ब्रॉड स्प्रेड आउट पार्ट ऑफ द लीफ इट इज कॉल्ड लीफ ब्लेड ऑर लॅमिना. पानाच्या पसरट भागाला पर्णपत्र म्हणजेच लीफ ब्लेड असे म्हणतात. अँड इट्स एज इट इज कॉल्ड लीफ मार्जिन. पर्णपत्राच्या कडेला पर्णधारा लीफ मार्जिन असे म्हणतात. लीफ मार्जिन्स मे बी एंटायर, डेंटेड और लोब्ड. पर्णधारा या प्रामुख्याने सलग, खंडित किंवा दंतेरी असतात. द टीप ऑफ द लीफ इट इज कॉल्ड लीफ एपेक्स. पर्णपत्राच्या पुढच्या टोकाला पर्णाग्र लीफ एपेक्स असे म्हणतात. इट मे बी टॅपरिंग, पॉइंटेड और राउंडेड. यात मुख्यतः निमुळते, टोकदार व गोलाकार असे प्रकार असतात. लीव्स ऑफ द सम प्लांट्स हॅव अ स्टॉक कॉल्ड पेटियोल. काही वनस्पतींच्या पानांना देठ म्हणजे पेटियोल असतात. लीव्स ऑफ द सम प्लांट्स डू नॉट हॅव अ पेटियोल. तर काही वनस्पतींच्या पानांना देठ नसतात. द पोर्शन ऑफ द लीफ अटॅच टू द स्टेम इट इज कॉल्ड द लीफ बेस. पर्णपत्राच्या खोडाशी जोडलेला भाग म्हणजे पर्णतल, लीफ बेस होय. Small leaf-like structure may be present near the leaf base. These are called stipules. काही पानांच्या पर्णतलाशी छोटासा पानासारखा भाग दिसतो त्याला उपपर्ण म्हणजे स्टिप्युल्स असे म्हणतात. Leaves of the some plants have a single undivided leaf blade and a single midrib. Such leaves are called simple leaves. काही वनस्पतींच्या पानांमध्ये एकच पर्णपत्र असून एकच मध्यशीर असते. अशा पानांना साधे पान म्हणतात. However, the leaf blade of leaves in some plants is divided into many small parts called leaflets. Such leaves are called compound leaves. तर काही पानांमध्ये मुख्य शिरेभोवती पर्णपत्र अनेक लहान लहान पर्णिकांमध्ये लिफलेटमध्ये विभागलेले असते. अशा पानांना संयुक्त पाने म्हणतात. सिंपल लीफ अँड कंपाऊंड लीफ आर द टू मेन टाइप्स ऑफ लीव्स. साधे पान व संयुक्त पान हे पानांचे मुख्य प्रकार आहेत. In the different plants, the arrangement of the leaves on the stem is different. It may be alternate, opposite, whorled, spiral, etc. खोडांवरील पानांच्या मांडणीनुसार तिचे प्रामुख्याने एकांतरित, आवर्ती, सम्मुख, वर्तुळाकार असे प्रकार पडतात. According to the shape, leaves are rounded, palmate, lanceolate and linear. तर आकारानुसार पर्णपत्रे प्रामुख्याने गोलाकार, हस्ताकार, तरफदार किंवा लंबाकार अशा प्रकारची आढळून येतात. टेक अ पीपल लीफ अँड अ मेज लीफ अँड ऑब्झर्व देम केअरफुली. एक पिंपळाचे व एक मक्याचे पान घ्या. दोन्ही पानांच्या पर्णपत्रांचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. द पीपल लीफ इज डिवायडेड इंटू टू इक्वल पार्ट्स बाय द सिंगल मिड व्हेन which lies along the midline of the leaf blade. Secondary veins are arise from the midvein. They are branched and फॉर्म अ नेटवर्क और रेटिकुलम. पिंपळाच्या पर्णपत्राच्या मधोमध एक जाड शीर म्हणजेच व्हेन असते. यामुळे मुख्य पर्णपत्र दोन भागात विभागल्यासारखे दिसते. या मुख्य शिरेस उपशिरा फुटून त्यांचे एक जाडेच तयार होते. ऑन द अदर हँड, इन द लीव्स ऑफ मेज ऑल द वेन्स आर पॅरलल रनिंग फ्रॉम द लीफ बेस टू द लीफ एपेक्स. तर मक्याच्या पर्णपत्रांच्या सर्व शिरा या पर्णपत्राच्या खोडाला चिटकलेल्या भागापासून ते टोकापर्यंत अशा एकमेकांस समांतर असतात. Thus the people leaf blade has reticulate venation. पिंपळाचे पर्णपत्र हे जाडीदार शिरावन्यास म्हणजेच रेटिक्युलेटेड व्हिनेशन असणारे and the maize leaf blade has parallel venation. तर मक्याचे पर्णपत्र समांतर शिरावन्यास म्हणजेच पॅरलल व्हिनेशन असणारे असते. अशा प्रकारे आपल्याला पानांची रचना असलेली पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आहे द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ फ्लावर. फुलाची रचना व कार्य. केअरफुली ऑब्झर्व अ फुल्ली ओपन हिबिस्कस फ्लावर. जास्वंदीचे पूर्ण उमललेले फूल घेऊन त्याचे निरीक्षण करा. फ्लावर्स मे हॅव अ लॉंग अँड अ शॉर्ट स्टाक कॉल्ड पेडिसेल. फुलाला लांब किंवा आखूड देठ म्हणजेच पेडिसेल असतो. वन एंड ऑफ द पेडिसेल इज अटॅच टू द स्टेम. द अदर एंड ऑफ द पेडिसेल इज एक्सपांडेड अँड स्वॉलन. इट इज कॉल्ड अ रेसिप्टॅकल. देठाचे एक टोक खोडाला जोडलेले असते. फूल ज्या ठिकाणी देठाला येते तो भाग सामान्यतः पसरट किंवा फुगीर असतो. त्याला पुष्पाधार म्हणजेच रेसिप्टॅकल असे म्हणतात. पेटल्स अँड अदर पार्ट्स ऑफ द फ्लावर आर सपोर्टेड ऑन द रेसिप्टॅकल. फुलाच्या पाकड्या आणि इतर भाग या पुष्पाधारावर असतात.
Calyx, corolla, androecium, gynoecium are different parts of the flower. The first part of the flower is calyx. फुलाचा पहिला भाग म्हणजे निदलपुंज. In the bud condition, the petals are covered by leaf-like part called sepals, which are green in color. They form the calyx. कडी अवस्थेत पाकड्या हिरव्या रंगाच्या पानांसारख्या भागाने झाकलेल्या असतात. हे आवरण म्हणजे निदलपुंज होय. The next part is corolla. फुलाचा पुढचा भाग आहे दलपुंज. दिस इज मेड अप ऑफ कलरफुल पार्ट्स कॉल्ड पेटल्स. दलपुंज पाकड्यांनी म्हणजेच पेटल्सनी बनलेला असतो. ऑब्झर्व द शेप, कलर अँड स्मेल ऑफ कोरोला ऑफ व्हेरियस फ्लावर्स लाईक रोज, क्रिसॅन्थेमम, हिबिस्कस, मोगरा, कण्हेर, तगार etc. वेगवेगळ्या फुलांचे दलपुंज जसे गुलाब, मोगरा, शेवंती, जास्वंद, तगर, कण्हेर या फुलांच्या दलपुंजाचे आकार, गंध व रंग यांचे निरीक्षण करा. द नेक्स्ट पार्ट ऑफ द फ्लावर इज अँड्रोशियम. फुलांचा पुढचा भाग आहे पुमंग. दिस इज द मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर. इट कन्सिस्ट ऑफ स्टॅमेन्स. इच स्टॅमेन्स इज मेड अप ऑफ अँथर अँड फिलामेंट. फुलाचा हा पुल्लिंगी भाग असून तो पुंकेसराचा स्टॅमेन्सचा बनलेला असतो. त्यात परागकोश व वृंत असतात. द नेक्स्ट पार्ट ऑफ द फ्लावर इज गायनोशियम. फुलाचा पुढचा भाग म्हणजे जायांग. दिस इज फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर. दिस इज मेड अप ऑफ कार्पेल. अ कार्पेल कन्सिस्ट ऑफ स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. फुलाचा हा स्त्रीलिंगी भाग असून तो स्त्रीकेसरचा म्हणजेच कार्पेलचा बनलेला असतो. त्यात कुक्षी, कुक्षीवृंत व अंडाशय असते. आफ्टर मॅच्युरिटी, अँथर बस्ट अँड द पोलन ग्रेन्स which are released fall on the stigma. This process is called pollination. परागकोश पक्व झाल्यावर फुटतो आणि त्यातील परागकण हे कुक्षीवर जाऊन पडतात. या क्रियेला परागीभवन म्हणजेच पॉलिनेशन असे म्हणतात. ड्यू टू द पॉलिनेशन, ओव्ह्यूल्स दॅट इज एग सेल्स इन द ओव्हरी गेट फर्टिलाइज्ड. फर्टिलाइज्ड ओव्ह्यूल्स फ्रॉम द सीड्स अँड ओव्हरी डेव्हलप्स इन टू द फ्रूट. या परागीभवनापासून पुढे अंडाशयातील बीजांडांमध्ये फलन होऊन त्यांचे रूपांतर बी मध्ये होते, तर अंडाशयाचे रूपांतर फळात होते. द नेक्स्ट पार्ट ऑफ द प्लांट इज फ्रूट. वनस्पतींचा पुढचा भाग आहे फळ. वी ईट मेनी डिफरंट टाइप्स ऑफ फ्रूट्स. इच टाइप ऑफ फ्रूट हॅज इट्स ओन कॅरेक्टरिस्टिक्स. आपण दैनंदिन जीवनात वेगवेगळी फळे वापरतो. प्रत्येक फळ हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. देअर आर व्हेरिएशन्स इन देअर शेप्स, कलर, टेस्ट etc. त्याचा आकार, रंग, चव यामध्ये विविधता आढळून येते. मँगो कंटेन्स ओनली वन सीड, व्हेरियाज जॅकफ्रूट कन्सिस्ट ऑफ मेनी स्मॉल फ्रूटलेट्स इच विथ इट्स ओन सीड. आंब्यात एक कोय असते, तर फणसात असंख्य गरे व बिया असतात. ऑब्झर्व द फ्रूट ऑफ बेर दॅट इज झिझिपस, मँगो, चिकू, ॲपल etc. बोर, आंबा, चिकू, सफरचंद अशा फळांची निरीक्षणे करा. व्हॉट डू यू ऑब्झर्व? काय दिसते? इच फ्रूट हॅज अ डिफरंट स्किन ऑर शेल, फ्लेशी पार्ट अँड सीड. त्यामध्ये कवचाची, गराची व बियांची रचना, संख्या वेगवेगळी असते. इन द केस ऑफ फ्रूट्स लाईक कॅश्यू, इट्स सीड्स इज आउटसाइड द फ्रूट. काजू सारख्या काही फळांमध्ये बी थोडेसे बाहेरच्या बाजूस असलेले पाहायला मिळते. सीड्स आर also divided into two types, that is monocotyledonous seeds and dicotyledonous seeds. बियांचेही वर्गीकरण दोन प्रकारांमध्ये केले जाते, एकदल बी आणि दुसरी द्विदल बी. Seeds which do not divide into two equal parts are called monocotyledonous seeds. ज्या बियांचे दोन समान भाग होत नाहीत त्यांना एकदल बी म्हणजेच monocotyledonous seeds असे म्हणतात. Seeds which get divided into two equal parts are called डायकॉटिलिडॉनस सीड्स. ज्या बीचे दोन समान भाग होतात त्यांना द्विदल बी म्हणजेच डायकॉटिलिडॉनस बी असे म्हणतात.